लोकांना आव्हान केलं होतं की प्रत्येकाने आपापल्या घरी, आपापल्या वॉर्डात, आपल्या गावात ही मुंडे साहेबांची पुण्यतिथी त्यांना समर्पित अशा दिवस साजरा करावा. पण बऱ्याच संख्येने लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत. बऱ्याच लोकांनी माझ्या आव्हानाचं पाळून आपापल्या ठिकाणी पुण्यतिथीचे कार्यक्रम घेत आहेत. तर प्रतिसाद आव्हानाला दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते. आज अत्यंत साध्या पद्धतीने मुंडे साहेबांना आम्ही त्यांचं आवडतं सगळं जेवण नैवेद्य दाखवला. मुंडे साहेबांसाठी कीर्तन चालू आहे. अत्यंत साध्या पद्धतीने आजचा दिवस आम्ही करतोय, कारण पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही पुण्यतिथीचा कार्यक्रम नाही करतो. आज एक नवा संकल्प तुम्ही जाहीर करणार होता आणि एक गोष्ट न करण्याची देखील घोषणा करणार होता. काय नेमकं ते ते आता मी भाषणात सांगेन, मला अजून सुचलं नाहीये ते काय. जेव्हा सुचेल ते स्वयंप्रेरणे. साहेब जाऊन 12 वर्ष झाले. आज नेमका कुठल्या गोष्टी त्यांची कमी जाणवते की कुठली गोष्ट प्रत्येक गोष्टीत कमी जाणवते आम्हाला. प्रत्येक घासाला, प्रत्येक श्वासाला आम्हाला मुंडे साहेबांची कमी जाणवते. त्यांचं काय ते महात्म्य होतं की त्यांचं जाण्यानंतर अजूनही तेवढाच आम्हाला त्यांच्याविषयी पोकळी जाणवते. ती पोकळी भरून निघू शकत नाही आमच्या आयुष्यात. सामाजिक दरी वाढली महाराष्ट्रातली. समाजामध्ये तेढ निर्माण झाले. कोकणात मुंडे असते तर ही वेळ आली नसती. ते काळ वेगळा होता, तेव्हाचे लोक वेगळे होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. साहेब असते तर त्यांनी नेहमी समाजांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यांच्या विचारावर वारसावर आहे हाच प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.